पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वरळीमध्ये महासमिटचं आयोजन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह विविध मान्यवर राहणार उपस्थित। नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा यावर होणार विचारमंथन। अमित साटम, मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महत्त्वाचा निर्णय। 130व्या घटनादुरुस्तीबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत। तुरुंगात राहून सरकार चालवणं शोभनीय आहे का? अमित शहांचा विरोधकांना सवाल। एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीतील नगर विकास विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी। केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्यानं फडणवीस नाराज। थोड्याच वेळात भाजपच्या राज्य मुख्यालयात महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष। डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बँड लावा। पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, आपण व्हिडिओची चिंता करत नाही। मंत्री संजय शिरसाट यांचं मिश्किल विधान। आता आरक्षणासाठी आपला शेवटचा लढा। मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही। मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम। आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार। दिवंगत माजी आमदार पीएन पाटलांचे चिरंजीव राष्ट्रवादीत प्रवेश करणार। राहुल पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। काँग्रेसला ठोकणार रामराम। उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्कामी असलेल्या कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात 2 घोडे उधळले। घोड्यांना आवरताना पोलीस प्रशासनाची तारांबळ। मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये राणे महाआरती करणार। जयंतीवरून विरोधकांचे सुद्धा राणेंना जोरदार टोले। गणपतीला कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आज निलेश राणेंची एक्सप्रेसही सुटणार। दुपारी 1:30 वाजता हिरवा झेंडा दाखवणार। खासदार श्रीकांत शिंदे, उदय सामंत उपस्थित राहणार। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडूनही विशेष ट्रेनचं आयोजन। फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 11 वाजता भाजपची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार। कोकणवासियांना घेऊन लालपरी कोकणात दाखल। एसटीच्या 1200 बस सिंधुदुर्गात दाखल, तर कणकवली बस स्थानकात एसटीच्या रांगा। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची रीग। चिपळूणच्या बहादूर शेख पुलाजवळ वाहतूक कोंडी। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचे हाल। गणेशोत्सव काळात पुण्यातील दारूची दुकानं 10 दिवस बंद राहणार। राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय। खडकी, विश्रामबाग, पारसखानामधील दारू विक्री बंद। नाशिकमधील गणेश मंडळ गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत। गणेशोत्सव 2 दिवसांवर आला तरी अजूनही पालिकेची मंडळांना परवानगी नाही। नाशिक पालिकेसमोर गणपती बसवण्याचा मंडळांचा इशारा। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा आज महायुतीकडून सत्कार होणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा। नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलकांचं जनआक्रोश आंदोलन होणार। आदिवासी समाजही आज आंदोलनात सहभागी होणार। विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूच। मेट्रो लाईन 4च्या कामाला वेग। ठाण्यामध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान होणार मेट्रोची ट्रायल रन। क्रेनच्या मदतीनं मेट्रोची बोगी ट्रॅकवर चढवली। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 29 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहणार। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी रस्ते जलमय, तर मुसळधार पावसाचा वाहतुकीला सुद्धा फटका। ऐन सणासुदीत बदलापुरात पाण्याचा ठणठणाट। पाण्यासाठी बदलापूरकरांवर आली आंदोलन करण्याची वेळ। वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यानं नागरिक संतापले। संभाजीनगरच्या वेरूळमध्ये कुंडामध्ये बुडून 2 पर्यटकांचा मृत्यू। विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा देखील बुडून मृत्यू।